महाराष्ट्रातील कृषी परिवर्तन एका नव्या युगाची पहाट. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या विशेष सहकार्याने. एक काळ असा होता जिथे शेती म्हणजे केवळ घाम आणि कष्ट होते, पण नशिबाची साथ नव्हती. जिथे शेती म्हणजे केवळ एक मोठा संघर्ष होता आणि पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा होता. पाऊस म्हणजे नशिबाचा खेळ, जिथे आभाळाकडे डोळे लावून बसण्याशिवाय पर्याय नसायचा. आणि शेतकऱ्याचं आयुष्य कर्ज, चिंता आणि अनिश्चिततेत अडकलेलं, जिथे प्रत्येक रात्र काळजीची असायची. पण आज महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये एक नवं चित्र दिसत आहे. एका नव्या युगाची सुरुवात होत आहे. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांनी ग्रामीण भागात परिवर्तनाची नवी पहाट उगवली. जिथे अंधार सरून आता आशेचा नवा प्रकाश पसरला आहे. तंत्रज्ञान गावात पोहोचलं. आता बोटांच्या एका स्पर्शाने शेतीची संपूर्ण माहिती मिळते. आधुनिक शेती शेतात उतरली, जिथे प्रत्येक पेरणी आता विज्ञानाच्या अचूकतेने होत आहे. आणि आशेचं बीज पुन्हा रुजलं. आता प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात एक स्वप्न आहे. ठिबक सिंचन असो, ज्यामुळे पाण्याचा प्रत्येक थेंब आता पिकाला संजीवनी देतो, किंवा पाण्याचे सुयोग्य नियोजन, हे सर्व आधुनिक तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले आहे. शेततळे असोत, जे दुष्काळावर मात करण्यासाठी आता प्रत्येक शिवारात उभे राहत आहेत. आज या शेततळ्यांमुळे दुष्काळ ही आता केवळ आठवण उरली आहे. आधुनिक पाणी व्यवस्थापनाने शेती समृद्ध होत आहे. पीक विमा योजना असो किंवा इतर शासकीय मदतीची सुरक्षा, प्रत्येक पाऊल महत्त्वाचे आहे. आज विम्याच्या मदतीने शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळत आहे. प्रगतीचा हा नवा मार्ग आता प्रत्येकासाठी खुला आहे. किंवा आधुनिक यांत्रिकीकरण, ज्यामुळे शेतीची कामे आता अधिक वेगवान आणि सोपी झाली आहेत. आज तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी कमी खर्चात आणि अधिक अचूकतेने शेती करत आहेत. आधुनिक ड्रोन आता बळीराजाचे नवे सोबती आहेत. आज महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात परिवर्तनाची लाट आली आहे. प्रत्येक योजनेने शेतकऱ्याच्या आयुष्यात नवा उत्साह भरलाय. आजचा शेतकरी फक्त मेहनत करत नाही, तर तो माहिती आणि विज्ञानाच्या जोरावर आपला विकास साधत आहे. तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि माहितीच्या जोरावर भविष्य घडवत आहे. एकेकाळी शेती सोडून शहरांकडे जाणारी तरुणाई हतबलतेने आपली गाव माती सोडून जात होती. आता पुन्हा गावाकडे वळत आहे, कारण तंत्रज्ञानाने शेतीला आता आधुनिक आणि फायदेशीर व्यवसायाचे रूप दिले आहे. कारण आता शेती म्हणजे फक्त जगणं नाही, तर ती प्रगतीची आणि समृद्धीची एक मोठी संधी बनली आहे. कृषी विभागाच्या योजनांनी फक्त शेत बदललं नाही, तर संपूर्ण कुटुंबाचं भविष्य बदललं. आता आनंदाची नवी पहाट प्रत्येक घरात आहे. आज महाराष्ट्रातील अनेक गावं आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहेत. आधुनिक पाणी व्यवस्थापन, ज्यामुळे पिकाला आता आवश्यक तेवढेच पाणी मिळते. समूह शेती आणि शासनाच्या योजनांचा योग्य वापर, यामुळे ग्रामीण भारतात एक नवी कृषी क्रांती घडत आहे. जिथे प्रगतीचा मार्ग आता अधिक प्रशस्त झाला आहे. माती तीच आहे, पण आता आमचा विचार बदलला आहे. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलला आहे. शेत तेच आहे, पण आता त्यात आशा उगवते आणि नव्या पिढीचा विश्वास रुजतोय. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या योजनांमुळे हे सर्व शक्य झाले आहे. ग्रामीण महाराष्ट्र आज नव्या भविष्याकडे वाटचाल करत आहे, जिथे प्रगती आणि निसर्ग यांचा सुंदर मेळ बसला आहे. कारण जेव्हा शेतकरी मजबूत होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने हा देश मजबूत होतो.